नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे तुमचं जे ग्राउंड आहे ते लवकरच सुरू होणार आहे. ते म्हणजे कसे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, एक टेलिग्रामवर मेसेज व्हायरल होतो आहे आणि त्यामध्ये किती सच्चाई आहे, किती खरा आहे हा मेसेज, त्याबद्दल तर अजूनपर्यंत आपल्याला माहिती मिळाली नाही. कालपासूनच हा मेसेज व्हायरल होत आहे. काही टेलिग्राम चॅनलवरून हा काढण्यात आलेला आहे, काही टेलिग्राम चॅनलवर आता पण आहे. पण आपण हा अजूनपर्यंत टेलिग्रामवर सुद्धा टाकला नाही आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण अपडेट केलं नाही. पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर ह्या व्हायरल मेसेजबद्दल काहीतरी सांगा. तर आपण सर्व विद्यार्थ्यांना एक सोबत व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर पहा, जुलै 2024पर्यंत सध्या सुरू असलेले पोलीस प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. आता पहिल्याच वाक्यामध्ये हे इथे मेसेज हा फसलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, 20 आणि 26 फेब्रुवारीपासून नवीन प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. जे मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबईमधील जेवढे बी विद्यार्थी होते त्यामधील सुद्धा काही 1 ते 2% विद्यार्थी अजून बाकी आहे. त्यांचं प्रशिक्षण हे 26पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे. आता बघा, आपण फरवरी सोडला तर मार्चपासनं जर पकडलं, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी 7 महिन्याचं जरी ट्रेनिंग पकडलं तर विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर महिन्यापर्यंत यांचं प्रशिक्षण चाललं पाहिजे. म्हणजे जुलैपर्यंत जर आपण पकडलं तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै फक्त 5च महिन्याचं त्यांचं प्रशिक्षण होईल. तर 5 महिन्याचं प्रशिक्षण हे विद्यार्थी मित्रांनो चालकसाठी आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचं 1.5 का 2 महिने हे चालकसाठी स्पेशल असते. तर ह्या विद्यार्थी मित्रांनो चालकसाठी लागू होऊ शकतो असं माझं एक वैयक्तिक मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे की नेमकं तुमची ग्राउंड केव्हा सुरू होऊ शकते. तर बघा, याचा अर्थ ही भरती प्रक्रिया वेगाने पार पडणार आहे हे तर 100% नक्की आहे. कारण की ही जी भरती आहे ही विधानसभाच्या आधीच पूर्ण होऊ शकते. मैदानी चाचणी मे मधील देखील सुरू होऊ शकते. सर्वांनी तयारीत मध्ये राहावे. तर विद्यार्थी मित्रांनो, मैदानी चाचणी मे काय केव्हा पण सुरू होऊ शकते त्यांच्यावर आहे. कारण की जरी आचारसंहिता असली आणि निवडणूक असली तर विद्यार्थी मित्रांनो फक्त ग्राउंड हे ज्या दिवशी वोटिंगचा दिवस आहे किंवा 48 तासाआधीच फक्त ग्राउंड बंद राहू शकते. कारण की तेव्हा बंदोबस्त पूर्ण फुल लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड हे केव्हाही सुरू होऊ शकते हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, पूर्ण भरती प्रक्रिया विधानसभा निवडणूक आधी पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही आता योग्य नियोजन करा. हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की योग्य नियोजन कराल तेव्हाच तुमचं काहीतरी होऊ शकते. इथे बघा लास्टमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रूफ टाकू शकत नाही मित्रांनो, जोरदार तयारी करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रूफ टाकू शकत नाही म्हटलेलं यांनी पण नेमका प्रूफ काय हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. तर पहा, आता आपण याबद्दल काहीतरी आपण पॉझिटिव्ह मेसेज घेतला पाहिजे. तुमचं ग्राउंड विद्यार्थी मित्रांनो हे मे महिन्यामध्ये सुद्धा सुरू होऊ शकते यांच्या म्हणण्यानुसार. पण आपल्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्राउंड हे जून महिन्यात सुरू होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की मे महिन्यामध्ये खूप ऊन असतो आणि उन्हामुळे कसं आहे, 10च्या आत 1600 मीटर पूर्ण करावे लागते आणि तिकडे 4 नंतर सुरू करावं लागतं. ठीक आहे. तर ते इतके ॲडजस्टमेंट केल्यापेक्षा जिथे जिथे तुम्हाला सांगतो, जिथे जिथे 200 250 इतक्या जागा आहे तिथे जवळपास 2000 ते 12,000च्या दरम्यान फॉर्म येणार आहे. याच्यावर तर फॉर्म येणार नाही आहे. जिथे 20 जागापासून तर 200च्या दरम्यान आहे, याच्यावर फॉर्म येऊ शकत नाही. कारण की यावर्षी एकच फॉर्म भरणे आहे. तर ग्राउंड हे तुमचं मोठं झालं तर 7 ते 8 दिवसामध्ये कंप्लीट होऊ शकते, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार दोघांचं मिळूनसुद्धा. आणि जिथे जिथे 1000 2000 फॉर्म आले आहे तिथे तर 2 दिवसात किंवा 3 दिवसात कंप्लीट होऊ शकते. ठीक आहे. त्यांनी 500 जरी बोलवले तरी विद्यार्थी मित्रांनो 3 दिवसात ते कंप्लीट करणार आहे. तर
तुमचं ग्राउंड हे विद्यार्थी मित्रांनो आपल्या वैयक्तिक मतानुसार जूनमध्ये सुरू होऊ शकते. आणि बघा आता हा मॅसेज बघून विद्यार्थी हे थोडेसे टेन्शनमध्ये आले, कारण की ते रिलॅक्समध्ये प्रॅक्टिस करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो काही घाबरण्याची गरज नाही आहे. हा मॅसेज बघून याला इग्नोर करा आणि तुम्ही जसे रेग्युलर तुमचं सुरू होतं तेच सुरू असू द्या. त्याच्यामध्ये भर टाकण्याची काही गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की तुमच्या हाती अजून पण 60 ते आजच्या दिवस जर पकडला तर 57 दिवस आहे आणि 57 दिवसामध्ये आरामात ग्राउंड होऊ शकतं. सकाळी 2 तास, सायंकाळी 1 तास ग्राउंड करा विद्यार्थी मित्रांनो, आरामात तुमचं होते. सकाळी ग्राउंड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लगेचच मस्त नाश्ता वाष्टा केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला अभ्यास करा. दुपारी मस्त आराम करा आणि सायंकाळी परत ग्राउंड करा आणि नंतर पेपर सोडवा. रोज जर तुम्ही एक पेपर सोडवला तर तुमचं आरामात या भरतीमध्ये होऊ शकते. कारण की 57 दिवसामध्ये तुम्ही जर 57 पेपर सोडवले आणि विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा चांगला सराव होईल आणि त्याचा ॲनालिसिस जर तुम्ही चांगलं केलं तर तुमचं नक्कीच यावर्षी यश मिळेल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. तुमचं ग्राउंड हे केव्हाही होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो या मेसेजमध्ये काही असं तथ्य वाटत नाही, कारण की या मेसेजमध्ये सुरुवातीलाच हे वाक्य फसलेलं आहे. कारण की जुलै महिन्यामध्ये यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊच शकत नाही, चालकचं होऊ शकते. पण विद्यार्थी मित्रांनो प्रूफ जर राहिला असता तर आपण पण हो म्हटलं असतं. पण आपलं वैयक्तिक मत आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही घाबरू नका. तुमच्या हातात माझ्या मते अजून पण 57 दिवस आहे. तर या 57 दिवसाचा पूर्ण फायदा घ्या. धन्यवाद.